नमस्कार. आज आपण सोयाबीनची भाजी बनवूया. त्याच्यासाठी मी 1 वाटी सोयाबीन भिजून घेतले आहेत गरम पाण्यात, उकळत्या गरम पाण्यात भिजून घेतले आहेत. मीठ घातलं त्याच्यात आणि जरासं दही 2 चमचे आणि माझा रोजचा मसाला आणि गरम मसाला आणि गरम मसाला लावून हे करून ठेवले. अर्धा तास असं ठेवलेले हे करत मॅरिनेट करत. आता मी त्याच्यासाठी ग्रेव्ही बनवली आहे. टोमॅटो आणि कांदा आणि त्याच्यात जरासं 2 पाकळ्या लसूण आणि आलं त्याच्यातच टाकलं जरासं. आता आपण ते फोडणीला देऊया. मधचा वार असला ना, सोमवार, मंगळवार किंवा गुरुवार, तर काय करायचं असा प्रश्न पडतो. म्हणून म्हटलं डब्याला वेगळी भाजी झाली मुगाची, आता दुसरं काय करणार म्हणून ते सोयाबीन भिजत घातले आणि त्याची आता भाजी बनवते. छान होते भाजी, पण ज्यांना आवड आहे, हे नवीनच आहे ना, त्या गावची लोक वगैरे, माझ्या मिस्टरांना वगैरे त्यांना नाही आवडत, मलाही तेवढं नाही आवडत, पण माझ्या 2 मुलांना आवडतं आणि ते खातात म्हणून त्यांच्यासाठी थोडीशी बनवते. म्हणजे असं रस्सासारखी, जसं आपण हे करतो चिकन वगैरे करतो ना, त्या पद्धतीने. तेल टाकते. भाज्यांचा ना प्रश्नच पडतो, काय भाजी बनवायची, काय करायचं. मुलांनी का आवडीने काहीतरी खाल्लं की बरं वाटतं ना आपल्याला. ते काय करायचं, काय बनायचं. वाराला कधीतरी मच्छी मिळते, कधीतरी अंड्याचा पोळा काढला तो, कधीतरी हा बॉईल करते, कधीतरी आमलेट करते असं. तर दोन्ही आमच्याकडे चालतं, मच्छी आणि हे आम्ही खाणार आहोत म्हणून तेवढं. नाही तर भाज्या काय रोजच्या त्याच भाज्या असतात, वेगळं काहीच नाही मिळत इथे. आणि पालेभाजी एवढी काय मुलं खायला बघत नाही. म्हणजे पालेभाजी जर आणली तर त्याचं असं मेथी वगैरे आणली ना, तर त्याची भजी केली कांदा घालून वगैरे, तर ती आवडीने खातात. नुसती अशी असेल तर वरणावर खातात, नाही तर तीही नाही खात. बटाटी सारखी बटाटी तरी काय करणार असा प्रश्न पडतो. त्याच्यासाठी मग असं सोयाबीन पण इतर बाजार भरतो ना, तेल, साखर किंवा असं कडधान्य, त्याच्यावर सोयाबीनचं पण 1 पॅकेट आणून ठेवते. मग ते काय कधी असं अगदीच वाटलं काय करायचं काय करायचं, तर तेव्हा ते भिजून त्या म्हणजे खाणाऱ्या त्या दोघांसाठी जर करता येते भाजी त्याच्यासाठी. तर त्याच्यात थोडासा मसाला लावला आहे मी सोयाबीनला. आता ह्याच्यात पण थोडासा मसाला टाकते आणि मग ती हे टाकते, काय ग्रेव्ही केली आहे ना जी टोमॅटो ह्याची कांद्याची, ती टाकते. ते बाहेरचे मसाले घालून चांगली चव येते म्हणून जास्त पण नाही तेल वापरायचे, सारखे आपल्या घरातलाच वापरायचा. वेगळं असं त्यांचं काय म्हणजे काय करतात, कसं काय करतात ते आपल्याला काय कळत नाही, पण ती पॅकेट आपल्याला भारी वाटतात घालायला वगैरे. आणि हे सगळं करून त्याच्यात शिजून घेतले ना, हे 10 मिनटं 15 मिनटं शिजून घेतले की त्याच्यात मग मी वाटलेलं वाटण असतं ना, ते 2 चमचा घालते. म्हणजे ते कसं होतं, जसं आपण मटण करतो त्याच पद्धतीने, पण सगळं थोडं थोडं घालायचं. 2 पाकळ्या लसूणच्या, जरासं आलं घालून असं.
छान मसाला शिजला आहे आणि मस्त असं प्रकारची अशी ग्रेव्ही तिखट तयार झाली आहे. मग तिखट एक टोमॅटो आणि एक कांदा आणि जरासा आला घातलेला आणि 2 लसूणच्या पाकळ्या. कारण लसूणच्या पाकळ्याने आलं तेवढं जास्त ह्याला, जसं आपण मटणाला लावतो वेगळं पेस्ट बनवतो त्याची, तसं नाही. कारण तेवढं नसतात ना तेवढं, मग ते अति होणार तिखट, काहीतरी वेगळीच चव लागणार. म्हणून त्याच्यातच कांदा आणि टोमॅटोमध्येच ते टाकायचं आणि ते पेस्ट त्याची एकत्र करून घ्यायची. आता कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला आहे. छान शिजले. आता त्याच्यात सोयाबीन टाकूया. चांगलं शिजून देते मस्तपैकी. पाणी वगैरे काय घालायचं नाही, फक्त ते आता मी थोडीशी भांडी आहे ती धुवून फक्त तेवढं पाणी टाकते आणि 10-15 मिनटं शिजवते आणि नंतर खोबरं घालते. नंतर दाखवते पुन्हा. आता छान शिजली आहे भाजी, मस्त 10 मिनटं चांगली शिजत होती. रश्श्यासारखी छान झाली आहे बघा, छान झाली आहे ना शिजून. आता त्याच्यात जरासं खोबरं टाकते. अशा प्रकारे सोयाबीनची भाजी बनवली आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने कुठे बनवत असाल किंवा काय तर कमेंट्समध्ये सांगा. आणि मी बनवली आहे ती पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही सांगा.